तर तिकडे नाशिकमध्ये सीएनजीचा पुरवठा सुरळीत होत नसल्यानं सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पेट्रोल पंप चालकांनी बंदचा इशारा दिलाय। एमएनजीएल कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं पंप चालकांनी हा इशारा दिलाय। रोज निदान 10 तास सुरळीत सीएनजीचा पुरवठा करण्याची मागणी चालकांनी केली आहे। अन्यथा येत्या 26 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यात सीएनजी विक्री बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, आता नाशिकमध्ये पेट्रोल पंप चालकांनी बंदचा इशारा दिलेला आहे। दीपाली, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सीएनजीचा जो पुरवठा आहे तो पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे। यामुळे ग्राहक देखील वैतागलेले आहेत। म्हणजे अक्षरशः अनेक पंपांवरती जवळपास 4-5 तास वेटिंगला ग्राहकांना उभं राहावं लागतंय। एवढं करून देखील आपला नंबर आला की सीएनजी हा संपलेला आहे असं त्यांना कारण हे दिलं जातंय। यासोबतच फक्त ग्राहकच नाही तर दुसरीकडे हा जो पुरवठा आहे तो सुरळीत होत नसल्यामुळे यासोबतच एमएनजीएल कडे वारंवार पाठपुरावा करून देखील पेट्रोल पंपवाल्यांना जे सीएनजी विक्रेते आहेत त्यांना देखील सीएनजी हा उपलब्ध होत नाही। एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे पेट्रोल पंप चालक जे आहेत, सीएनजी विक्रेते जे आहेत ते आता कुठेतरी त्रस्त हे झालेले आहेत आणि त्यांनी थेट आता बंदचाच इशारा दिलेला आहे। त्यांनी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना असेल किंवा एमएनजीएलच्या कार्यालयाला मेल देखील पाठवलेला आहे। यासोबतच त्यांना या मेलद्वारे त्यांनी इशारा देखील दिलेला आहे की जर आता या आठवड्याभरात किमान 10 तास जरी रोज जर सीएनजी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही बंद हा पुकारू। 26 तारखेपासून पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही सीएनजी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता सीएनजी सुरळीत होणार का, ग्राहकांचे हाल हे कमी होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।